श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री पंतभूत पीठ 2 श्रींची पत्रे वाचन या पत्रवाचनामध्ये आपण आज 22व्या आठवड्यात शनिवारच्या सत्रात सहभागी झालेलो आहोत. आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण भजन सेवेने करणार आहोत. मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेत सुरुवात करावी. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। ध्यायेत् श्रीपन्तराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यबालम् गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तम् मुक्तारुद्राक्षहारम् सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम्। पद क्रमांक 926. व्यर्थ जिने त्याचे या जगती नाही ज्याला संत संगती नाही ज्याला संत संगती नाही ज्याला संत संगती व्यर्थ जिने त्याचे या जगती व्यर्थ जिने त्याचे या जगती व्यर्थ जिने त्याचे या जगती इह पर सुख न मिळे कदा इह पर सुख न मिळे कदा साधुजनांची रीती साधुजनांची हीच नीती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती नाही जाला संत संगती
नाही ज्याला नाही ज्याला संत संगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती संशय मनीचा जाईन कदा संशय मनीचा जाईन कदा जाईन कदा संशय मनीचा जाईन कदा न तुटे स्वप्नी दृश्य भ्रांती न तुटे स्वप्नी दृश्य भ्रांती न तुटे स्वप्नी दृश्य भ्रांती व्यर्थ जिते त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती नाही ज्याला संत संगती नाही ज्याला संत संगती नाही ज्याला संत संगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती काही न केल्या शांती न मिळे काही न केल्या शांती न मिळे शांती न मिळे काही न केल्या शांती न मिळे शांती न मिळे दूर त्याशी दूर त्याशी दूर त्याशी दत्त भक्ती दूर त्याशी दत्त भक्ती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती नाही ज्याला नाही ज्याला नाही ज्याला नाही ज्याला संत संगती संत संगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती व्यर्थ जिणे त्याचे या जगती पद क्रमांक 2469. अहर्निशी लागली चिंता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता
अहर्निशी लागली चिंता चिंता अहर्निशी लागली चिंता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता स्थान नेणे तुझे मी देवा स्थान देणे तुझे मी देवा यात्रा कोठे करू मी आता यात्रा कोठे करू मी आता यात्रा कोठे करू मी आता अहर्निशी लागली चिंता चिंता अहर्निशी लागली चिंता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता स्वरूप तुझे स्वरूप तुझे स्वरूप तुझे स्वरूप तुझे नाही पाहियले स्वरूप तुझे नाही पाहियले ध्यान भाव नाणवे चित्ता ध्यान भाव नाणवे चित्ता अहर्निशी लागली चिंता चिंता अहर्निशी लागली चिंता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता थकले वेद तव गुण गाता तव गुण गाता तव गुण गाता थकले वेद थकले वेद तव गुण गाता प्रेमानंद देई दत्ता प्रेमानंद देई दत्ता प्रेमानंद देई दत्ता देई दत्ता देई दत्ता प्रेमानंद देई दत्ता अहर्निशी लागली चिंता अहर्निशी लागली चिंता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता केली भजन करू अवधूता श्री गुरुदेव दत्त अवधूत धन्यवाद सुधीर दादा, खूप छान भजन सेवा सादर केली, खूप धन्यवाद. आता आपण आजच्या पहिल्या पत्रवाचनाकडे वळूया. आजचं पहिलं पत्र हे श्री राजेंद्र काळे दादा पत्र क्रमांक 84 वर आज विवेचन करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. पत्र 84 तारीख 24/1/1891 रावजी. पत्र पोहोचले. श्री गुरु सच्चिदानंद बुवांची प्रकृती बिघडल्याचे ऐकून असमाधानी वाटली.
प्रारब्धापुढे उपाय नाही. आमच्या विश्रांतीची जागा ती, त्यांच्या संगतीचे सुख खऱ्या गुरुपुत्रांनीच ओळखावे. पूर्वसुकृत गाठीने अनादि ऋणानुबंधाने सत्पुरुषांची गाठ पडली आहे. बहुशोधांती अशी पूर्ण वस्तू दुर्मिळ होय, अशी खात्री झाली. श्रींच्या दर्शनाने समर्थ वियोग कल्पना नाहीशी होती. त्यांचे ते सरळ सिद्धांत, त्यांची ती शांत गंभीर वृत्ती, महत्वाच्या नावाने तिळांजली दिलेले त्यांचे नेहमीचे वर्तन, निस्पृह निसंग स्थिती ही पाहता साहजिकच सहज रीतीने वेदांत म्हणजे काय, याचा परिणाम काय ही लक्षात येतात. काळजी घेतोसच, तुला सांगावे असे नाही. ज्यांची तो काळजी घेणारा व आम्हा श्वानांची चिंता बाळगणारा असताना हेही बोलणे वाचारंभन होते. माघ उत्सवास येताना बरोबर आणावे. अनादी काळांचा श्रींचा आपला सहवास असल्यामुळे आपोआप निर्निर्मित प्रेमाचे उद्गार उठतात. श्रींच्या चरणी माझा श्रीसाष्टांग नमस्कार शब्दाने प्रविष्ट करावा, कारण शब्दांचे सुतक त्यांनी सोडले आहे व नम्य नमक भाव त्यांच्याच बोधमात्री गेला आहे. घट उद्गार प्रारब्धास्त उठतात. उठून बापरे, पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपायी नमस्कार करणे. गुरुने मीपणा नाहीसा केला, आता काही उरले नाही व असे म्हणण्यास शब्दही लाजतो. केव्हाही सत्संग, सद्गोष्टी श्रवण, समर्थ चिंतन ही चालावे. श्री दत्त महाराजांच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालते. त्याला विसरू नये, हेच कर्तव्य. तुझा दत्त. या ठिकाणी श्री पंत महाराज त्यांनीच लिहिलेल्या पराग 7 मधील पुष्प 7 मधील पराग 1 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सद्गुरु भक्ती व बंधू प्रीतीची प्रचिती या पत्राद्वारे ते आपल्याला जाणून घेत आहेत. श्री सद्गुरु सच्चिदानंद बुवांची प्रकृती बिघडल्याचे ऐकून असमाधानी वाटली. प्रारब्धापुढे उपाय नाही. आमच्या विश्रांतीची जागा ती, त्यांच्या संगतीचे सुख खऱ्या गुरुपुत्रांनीच ओळखावे. या ओळीवरून असं लक्षात येतं की श्री गुरु सच्चिदानंद बुवा हे पंथांसाठी सद्गुरु स्थानी होते. त्यांच्या सहवासात श्री पंथांना अध्यात्माच्या वेगवेगळ्या छटांची उलगडा होत होता. पूर्व सुकृत गाठीने अनादि ऋणानुबंधाने सत्पुरुषांची गाठ पडली आहे. बहुशोधांती अशी पूर्ण वस्तू दुर्मिळ होत. जसं आपलं पूर्व सुकृत आहे, म्हणजे ह्या वाक्यावरून पंथांना श्री सच्चिदानंद बुवा पूर्व सुकृत गाठीने आणि ऋणानुबंधांनी भेटले आहेत असं जे सांगतायत, ती स्थिती आपल्यासाठीची आहे. पुष्प 7 पराग 1 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जे पंतांच्याकडून सद्गुरु भक्ती व बंधुप्रीतीचं मर्म त्यांनी सांगितलेलं आहे, ते संदर्भित करावं असं वाटतं. सद्गुरूस आवडेल असे आपले वर्तन ठेवण्यावर तशी वृत्ती राखणे, सद्गुरूस आवडेल त्याप्रमाणे देह मन वागवणे, सद्गुरूचे ठिकाणे अनन्य प्रीती असणे. भक्ती म्हणजे प्रीती, तन्मय, सच्चित्त, सदात्म होणे, तेंच होणे, ऐक्य होणे, भेदरहित होणे, सतत होणे. भक्ती म्हणजे सद्गुरूची अप्रतिम आवडी.
तसेच या ठिकाणी श्रीपंत सत्पुरुषांची गाठ पडली आहे असा एक उल्लेख करत आहे. तर पंतांनी स्वतः लिहिलेल्या स्फुटलेख 2 लेखांक 95 मध्ये सत्पुरुष आपल्या सोबत का असावे याचा एक उल्लेख केलेला आहे. आपल्याला आत्मतत्व जाणवायचे असेल तर सत्पुरुषांचा सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रे, पुराणे, श्रुती, स्मृती शिवाय इतर ग्रंथ कितीही वाचले तरी वृत्तीस स्वतः अंतर्मुख करून अंतरी मनाचे मुळाचे ठाणे घालून सूक्ष्म दृष्ट्या शुद्ध तत्वाचा अनुभव घेतलाच पाहिजे. निर्विकल्प वस्तू कल्पना वृद्धी ते साध्य व्हावी कशी? अनंत निराकार परब्रह्म अनुभवास येते हे सत्य. म्हणजे सत्पुरुषांची सोबत आपल्या सत्पुरुषांचा सहवास आपल्याला असणं हे या त्यांच्या स्फुटलेखातील लेखांकामध्ये नमूद होत आहे. या ठिकाणी आता पूर्ण वस्तू दुर्मिळ होय असा एक उल्लेख आलेला आहे. आपण शक्यतो सर्वजण वस्तू ह्या वस्तू हा शब्द एखादी निर्जीव क्रिया निर्जीव कोणतीही हे आहे त्याला वस्तू हा शब्द उपयोग करतो. परंतु या ठिकाणी पूर्ण वस्तू दुर्मिळ होय पंतांचा या ठिकाणी भाव असा आहे की जे आत्म्यानं आत्म्याची ओळख होणे आहे त्याला ते वस्तू संबोधत आहेत. कारण त्यांचा सेम म्हणजे स्फुटलेख 2 मध्ये सुद्धा त्यांनी त्या वस्तू निर्विकल्प वस्तू कल्पना असा उल्लेख केलेला आहे. श्रींच्या दर्शनाने समर्थ वियोग कल्पना नाहीशी होते. म्हणजे श्री गुरु सच्चिदानंद बुवा त्यांना एवढ्या परमोच्च ठिकाणी होते की त्यामुळे त्यांना श्री बालमुकुंदांची जी वियोग कल्पना झाली होती त्याच्यावर त्यांनी एक संपूर्ण भक्तालाप लिहिला. तर ती वियोग कल्पना सुद्धा नाहीशी होते असा उल्लेख या ठिकाणी केला. त्यांचे ते सरळ सिद्धांत, त्यांची ती शांत गंभीर वृत्ती, महत्वाच्या नावाने तिळांजली दिलेले त्यांचे नेहमीचे वर्तन हे एका या ओळींमधून आपल्याला श्री पंतांची सद्गुरू सच्चिदानंद बुवांच्या प्रती असलेली भक्ती उघड होते. जसं स्वतः पंतांनी पुष्प 8 पराग 105 मध्ये नवविधा भक्ती वर्णिली आहे. तर त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला असंच दिसतं की पादसेवन भक्तीत पंत उल्लेख करतात, निश्चयात्मक विचार होण्याकरता सत्पुरुषांच्या संगतीत राहून त्यांच्या पायाची सेवा करून त्याचकडून देवाची खरी ओळख करून घेणे, तसेच हास्य वृत्ती व सख्य वृत्ती अंगी बाळगणे हे वरील आपल्यावर उमगते. म्हणजे नवविधा भक्तीमध्ये ते स्वतः ज्या गोष्टींचा उल्लेख करतात ते आपल्याला इथे जाणवते. त्यानंतर पाहता साहजिकच सहज रीतीने वेदांत म्हणजे काय, याचा परिणाम काय ही लक्षात येतात. काळजी घेतोच. या ठिकाणी पंत रावजींना बंधुप्रीतीच्या भावनेतून ते श्री गुरु सच्चिदानंद बुवांची काळजी घेत आहेत याचा भेद सांगतायत. बंधुप्रीतीचा जे काय उल्लेख आहे तो पंतांनी त्यांच्याच पुष्प 7 पराग 1 मध्ये केलेला आहे. बंधुप्रीती म्हणजे आपण ज्या योगे बांधलो गेलो किंवा आपले जे सहोदर अगर आप्त म्हणजे विश्व त्याच्यावर प्रीती करणे, सर्वांवर बंधुप्रेम ठेवणे, याप्रमाणे ते रावजींवरील बंधुप्रेम इथे प्रकट करतात. ज्याची तो काळजी घेणारा व आम्हा श्वानांची चिंता बाळगणार असताना हेही बोलणे वाचारंभ म्हणजे सर्व करता करविता श्री सद्गुरू असताना आपण या गोष्टींची चर्चा करणं हे
अनाठही असेल असं पंत इथे म्हणतात. श्री सच्चिदानंद बुवांची भेट घेणं त्यांना भेट घेण्याची उत्सुकता लागली असल्यामुळे माघ उत्सवात त्यांना बरोबर आणावे असं त्यांना ते सांगतात. अनादी काळांचा स्त्रींचा आपला सहवास असल्यामुळे आपोआप निर्निर्मित ते प्रेमाचे उद्गार उठतात. यामध्ये श्री सच्चिदानंद बुवांचं आणि त्यांचं जे काय सहवास आहे तो कित्येक वर्षांचा असल्याचा पण तेथे उल्लेख करतात. कित्येक वर्षांचा म्हणजे देहरूपानं जरी दोन्ही सत्पुरुष त्यावेळी जन्माला आले असतील तर त्याच्या अगोदरपासूनचा त्यांचा सहवास आहे असं ते या ठिकाणी सांगू इच्छितो. श्रींच्या चरणी माझा शिर साष्टांग नमस्कार शब्दाने प्रविष्ट करा. जे त्यांच्या ठिकाणची जसं मगाशी उल्लेख केला की पंतांनी नवविधा भक्ती जी वर्णली त्या नवविधा भक्तीचं हे त्यांनी या ठिकाणी हे करतात की मी सद्गुरूंच्या बद्दल माझ्या मनात जे भाव आहेत ते आपण शब्दाने प्रविष्ट करा असे ते रावजींनी विनंती. कारण शब्दांचे सूतक त्यांनी सोडले आहे व नम्य नमक भाव त्यांच्याच बोलमध्ये गेला. घट उद्गार प्रारब्ध असं उठतात उठवत पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपाई नमस्कार करणे. त्या ठिकाणी पंत एक सिद्धांत आपल्याला सांगतात. पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपाई नमस्कार करणे. आणि दुसरा सिद्धांत त्या ठिकाणी ते उल्लेख करतायत केव्हाही सत्संग सद्गोष्टी श्रवण समर्थ चिंतन चालावे. श्री दत्त महाराजांच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालते त्याला विसरू नये हेच कर्तव्य होते. या पत्रावरून आपल्याला सध्या आपल्या जीवनात जे काय आपण सद्गुरु बद्दलचा भाव पंतांना श्री गुरु सच्चिदानंद बुवांबद्दलचा होता तोच भाव आपल्याला श्री पंतांबद्दलचा जाणवते प्रवासाला. कारण त्यांनी ज्या ज्या शब्दप्रयोगांचा इथे वापर केला आहे पूर्व सुकृत गाठेने अनादि ऋणानुबंधाने सत्पुरुषांची गाठ पडली आहे. अशा कित्येक सत्पुरुषांपेक्षाही महान एक सत्पुरुष आपल्याला यातून लाभलेला आहे. आणि हे पत्र वाचताना आपल्याला साक्षात श्री पंत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात असं जाणवतं. श्री गुरुदेव. धन्यवाद राजेंद्र दादा. खूप छान पत्राचं विवेचन केलं, इतर वाङ्मयांचे संदर्भ दिलेत. आता मी आबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. पत्र क्रमांक 84 रावजींना लिहिलेलं पत्र आहे. काळेंनी अनेक संदर्भ देऊन पत्र जास्तीत जास्त प्रकट करण्याचा प्रयत्न केला पण काशीकर बुवांचा त्यांनी काही संदर्भ दिला नाही. सच्चिदानंद बुवा म्हणजे हे काशीकर बुवा आणि याचा उल्लेख याच्यामध्ये दिवेकर चरित्रामध्ये सुलभपणे आहे. तो दिला असता तर बरं झालं असं, म्हणजे बाकी सगळ्या लोकांना वाचकांना वगैरे ऐकायला मिळालं असतं. सच्चिदानंद असे हे सच्चिदानंद बुवा म्हणजे पंतांना बाळाप्पांच्या निर्वाणानंतर किंवा बाळाप्पा शैलयात्रेला गेल्यानंतर बाळाप्पांच्या वचनानुसारच तुला बसल्या ठिकाणी अनेक साधू सत्पुरुष येऊन भेटतील, तू कुठे जाण्याची गरज नाही असं जे आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे हे सच्चिदानंद बुवांची त्यांची भेट झालेली होती. तसा उल्लेख महाराजांनी पण केलेला आहे की सद्गुरु बालमुकुंदांनी आश्वासन दिल्याप्रमाणे पंतांना काशीकर बुवांच्या संगतीचा लाभ झाला असं दिवेकर चित्रामध्ये म्हटलं आहे.
आणि मामलेदार होते. कुठलं तरी राज्याचं एक नाव आहे, तिथं ते कलेक्टर होते म्हणजे, आणि मामलतदार होते. त्या मामलतदारची नोकरी सोडून त्यांनी आईला बायकोला घेऊन काशीला गेले. विरक्ती आली त्यांना, आणि आईचं आणि बायकोचं निधन झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे परमार्थाला वाहून घेतलं. आणि नंतर ते फिरत परत ते बेळगाव जवळच्याच एका गुहेमध्ये येऊन राहिल्यानंतर गोविंद पंतांची आणि त्यांची भेट झाली. आणि मग काही भक्तांनी पंतांची पद तिथं म्हटल्यानंतर, ही पदं कुणी केलेत त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं की बाबा पंत महाराजांनी ही पदं केली, तर मला त्यांना भेटायची इच्छा आहे, बघू कधी योग येतोय, मी कधी भेटेन असं बोल. अशा पद्धतीने त्यांची भेट झाली. मग ते त्याच्यानंतर बरेच दिवस त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे, ते अनेक ठिकाणी फिरले, भारतभर फिरले. आणि त्यांच्या पंतांच्या बद्दल त्यांचं म्हणणं असं होतं की पंतांना त्यांनी पंतुलू म्हणायचे. ते पंतुलू, मी काशीपासून रामेश्वरापर्यंत हिंडलो व पुष्कळ सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या, पण अजून माझी पूर्ण समाधान झाली नव्हती. पण तुझ्या संगतीत माझे पूर्ण समाधान झाले. आता मला कशाचीच इच्छा राहिली नाही. फक्त एवढीच इच्छा आहे की माझा ध्येय तुझ्या देखत पडावा. म्हणजे ते इतके फिरले होते तरी त्यांची पूर्ण समाधानी, अनेक ठिकाणी अनेक साधना वगैरे केल्या, योगयाग केले त्यांनी, पण त्यांची पूर्ण समाधानी झाली नव्हती. पण पंत महाराज यांच्याकडे आल्यानंतर त्यांची समाधानी झाली आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि म्हणून महाराजांना हे ऐकून गहिवरून आलं पंतांना, आणि त्याच्यानंतर खरोखर तुझ्या देखत माझा ध्येय पडावा असं म्हटलं, आणि त्याप्रमाणे पुढं घडलंय. तो भाग विशेष महत्वाचा नाही, पण एक उल्लेख म्हणून सांगितला. आणि असे हे सच्चिदानंद बुवा, त्यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि ती ऐकून असमाधान वाटली. रावजीला सांगतात, कारण ते रावजींच्याकडे होते त्यावेळेला कुरुंदवाडला. प्रारब्धापुढे उपाय नाही, आमच्या विश्रांतीची जागा ती. जी एवढे महाराज त्यांना मानायचे, आमच्या विश्रांतीची जागा ती. त्यांच्या संगतीनेच सुख खऱ्या गुरुपत्राने ओळखावे. आणि याला संदर्भ म्हणून सुधीर भाऊंनी पद म्हटलं 926, खूप छान पद झालं ते. त्याला नाही ज्याला संत संगती व्यर्थ जिने त्याचे या जगती. या पत्राला अनुसरून असे पद आणि समर्पक. पूर्वसकृत गाठीने अनादि ऋणानुबंधाने सत्पुरुषांची गाठ पडली आहे. पूर्वसकृत असते, असं होणार असते. कारण ज्याला जी गोष्ट, जी वेल झाडावरून चढून जायची आहे, ज्या झाडाच्या शेंड्यावर ज्या वेलीला चढायचं आहे, तिला नेटकं झाड मिळतच. अशा पद्धतीनं पंतांना ह्या अनेक छोट्या छोट्या प्रवाह येऊन मिळालेले आहेत, आणि मग त्याच्यापासून पंतांची अशी ज्ञानगंगा वाहत वाहत गेलेली आहे. आणि तसं होणारच ते. श्रींच्या दर्शनाने समर्थ वियोग कल्पना नाहीशी होते. पंतांना जी बाळाप्पांच्या वियोगाची जी अंतरामध्ये हे लागली होती, अंतरामध्ये ओढ झाली होती त्यांच्या वियोगामुळे, ती ही भरून निघली असं म्हणतात ते. ही वियोग कल्पना नाही, त्यांचे ते सरळ सिद्धांत, सरळ रोखठोक बोलणं त्यांचं, त्यांची ती शांत गंभीर वृत्ती, महत्वाच्या नावाने तिलांजली दिलेली त्यांचे नेहमीचे वर्तन, सर्व एवढा मोठा मामलेदार पदावर असलेल्या माणसानं सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन सोडून दिलं त्यांनी, आणि याला वाहून घेतलं होतं. असा निस्पृह निसंग स्थिती ही पाहता साहजिकच सहज रीतीने वेदांत म्हणजे काय त्याचा परिणाम काही लक्षात येतात. वेदांत ऐकायला हे गोड लागतात, पण त्याप्रमाणे वागायला खूप अवघड असतात. त्यांचं वागणं हे नंतर म्हणजे वेदांताला सुद्धा अनुसरून असं होतं. वेदांताचं वागणं कसं, वेदांत पद्धतीनं सहज सिद्धांत कसे, वेदांतावरूनच सिद्धांत सांगता येतात. ज्या काळजी घेतोसच तुला सांगावेसे नाही. आणि तर रावजीला पण म्हटले, तू काळजी घेतच आहेस, तुला काय सांगावंसं नाही, तरी पण ज्याची तो काळजी घेणारा व आम्हा स्वानांची चिंता बाळगणारा, हेही बोलणे वाचारंभन. कारण हे सुद्धा शब्दच म्हणायचे. आहेच तसंच आहे, सत्स्वरूपानं सगळं आहे, पण तरी पण आपल्याला ते सत आहे, सत्य आहे असं म्हणावं लागतं. त्याप्रमाणे हे वाचारंभणच, चिंता बाळगणारा आहेच तू.
माघ उत्सवास येताना बरोबर आणावे. अनादी काळचा श्रींचा आपला सहवास असल्यामुळे अनादी काळचा म्हटलेला आहे. अनआदी ज्यावेळेला काही नव्हतं तेव्हापासूनचा त्यांचा आणि आमचा सहवास आहे असल्यामुळे आपोआप निर्निमित्त प्रेमाचे उद्गार उठतात. चरणी श्रींच्या चरणी श्रीसाष्टांग नमस्कार शब्दाने प्रविष्ट करावा. आमचा नमस्कार आहे म्हणून सांगावं. कारण शब्दाचे सुतक त्यांनी सोडले आहे. कुठल्याही शब्दात मध्ये ते अडकत नाहीत. त्यांनी जो बोलेल तोच शब्द प्रमाण नम्य नमक भाव त्यांच्याच बोधमात्रे गेला आहे. नम्र होणे नमक होणे वगैरे वगैरे सगळा भाव त्यांचा गेलेला आहे. ते पूर्णपणे त्या भावातच आहेत. घट उद्गार प्रारब्ध असं उठतात. पण हे बोलणं या घटातून या देहातून प्रारब्धास्थ उठतात. उठवतो बापडे पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपाई नमस्कार. पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपाई नमस्कार करणे होय. इथं जरा स्पष्टीकरण राजेंद्र व्हायला पाहिजे होतं. कारण आपापणा ते विसरणे आपण नाहीस हो जाणेच नमन होणे आहे. आणि आपल्याला ओम नमः शिवाय पंत महाराजांनी जो मंत्र दिला आहे हा तारक मंत्र आहे. चारी देहांच्या अभावरूप साक्षीने आपण त्या शिवाय स्वरूपी नम्र होणे म्हणजे नमस्कार करणे. नमस्कार हा काय फक्त औपचारिक नाही. गुरुने मीपणाच नाहीसा केला. आता काही उरले नाही व असे म्हणण्यास शब्दही लाजतो. गुरुने माझा मीपणा नाहीसा केला नव्हताच तो. तो आगंतुक आलेला होता. इथं आल्यावर घेतलेला आहे पण तो मुळात तो नव्हताच. हे म्हणण्यास शब्द लागतो. केव्हाही सत्संग सत्गोष्टी श्रवण समर्थ चिंतन ही चालवावी. पंतांच्या नियमामध्ये हा येतो. केव्हाही सत्संग सत्गोष्टी श्रवण समर्थ चिंतन ही चालवावी. 10 नियमापैकी नियम. श्री दत्त महाराजांच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालते. त्याला विसरू नये. काही कर पण मला विसरू नकोस. हेच कर्तव्य आणि करणं आहे ते हेच आहे. बाकी काही करणं नाही. फक्त त्याला विसरणं नाही. त्याच्या स्मरणात राहणं हेच कर्तव्य. बाकी काही त्रुटींच्या बाबतीत बोललो मी. पण राजेंद्र बाकी पत्र तू व्यवस्थित आणि शांतपणे सांगितलंस त्याबद्दल तुला धन्यवाद. मी आपण केलेल्या सूचना सुधारणा करून धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. राजेंद्र आणि आबा या दोघांनी सांगितल्यानंतर आता पत्रामध्ये अवघड असा काही विषय फारसा राहिलेला नाही. पंत महाराजांना संत संघाचं महत्व फार होतं आणि बाळाप्पांनी शैल्य यात्रेला जायचा जेव्हा विचार पक्का केला त्यावेळेला पंत महाराज म्हणाले, तू गेल्यानंतर मला संत संघ मिळेल कसा मिळेल? कारण तू आहेस तोपर्यंत. पंत महाराज स्वतःकडे उपमा घेताना कसं म्हणतात की आम्ही कसे आहोत, आम्ही कुत्र्याच्या शेपटासारखे आहोत. कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होत नाही. ते नळीत घातलं की सरळ राहतं. तसा संत संघ हा आम्हाला सरळ ठेवणारा आहे. आत्मबोधामध्ये रममाण ठेवण्याचं सामर्थ्य संत संघामध्ये आहे. गुरुचा सहवास तर आता होणार नाही, वियोग होणार. मला संत संघ मिळायला पाहिजे. त्यावर बाळाप्पांनी त्यांना आशीर्वाद जो दिलेला आहे की बसल्या ठिकाणी तुला सत्पुरुषाची गाठ पडून खून मिळते पहा. आणि जेव्हा जेव्हा पंत महाराजांनी संत संघ दे म्हणून विनंती केली त्यावेळेला एका पाठोपाठ एक असे वेगवेगळ्या सत्पुरुषांच्या गाठी त्यांच्या आयुष्यात पडल्याचं आपल्याला दिसून येतं. कल्लेश्वर महाराज भेटले. कल्लेश्वर महाराज काशीकर बुवा भेटले. त्यानंतर एक मी आणि बाळाप्पा गुरुबंधू नव्हेत काय असं म्हणणारा एक सत्पुरुष भेटला. अशा सत्पुरुषांच्या गाठी आणि जे सत्पुरुष गाठ पडले ते पंत महाराजांच्या सहवासात राहिले. पैकी हे काशीकर बुवा सच्चिदानंद म्हणून पंत महाराज त्यांचा उल्लेख करतात.
संत समागमाचा विचार जो आहे तो पंत महाराजांनी एका 7व्या पुष्पातल्या सुरुवातीच्या पराळामध्ये छान मांडलेला आहे की संत म्हणजे जणू काही नद्या आहेत. सद्गुरु स्वरूप समुद्राला जाऊन पोचवणाऱ्या त्या नद्या आहेत. आपलं काम काय आहे तर आपण एखाद्या पाण्याच्या ओहोळाप्रमाणे, पाण्याचा ओहोळ जसा नदीला जाऊन मिळतो तसं आपण या संतांच्या प्रवाहामध्ये जाऊन मिळायचं. म्हणजे आपसूक आपलं जे गंतव्य स्थान आहे, ध्येय जे आहे समुद्राचं, तिथं आपण जाऊन पोचतो. आपल्याला कर्तव्य काही उरत नाही. संत समागमामध्येच मुमुक्षूचं कर्तव्य संपलं. हे त्या संत समागमाचं महत्व पंत महाराज सांगतात. आणि मग ते इथं ह्या पत्रामध्ये कसं सांगितलंय तर निस्पृह निसंग स्थिती ही पाहताच साहजिकच सहज रीतीने वेदांत म्हणजे काय, याचा परिणाम काय ही लक्षात येतात. संत सहवास जो आपण करतो, आपण सत्संग करतो, तर त्या सत्संगामध्ये परिणाम काय होतोय हा जो पंत महाराजांनी सांगितलेला परिणाम आहे, वेदांत म्हणजे काय याचा परिणाम काय ही लक्षात येतात. हे लक्षात येणं हा त्याचा परिणाम आहे. आणि नुसता लक्षात येत नाही तर तो आचरायचा कसा ह्याचा वस्तुपाठ संत सहवासात आपल्याला मिळतो. प्रत्यक्ष संत समागम जेव्हा होत नाही तेव्हा संतांचे विचार हे आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आणि म्हणून पंत महाराज 10 नियमांमध्ये सत्संगती सच्छास्त्र श्रवण ही अवश्य साधावीत असं त्याचं आवश्यकता त्याची स्पष्ट करतात. केव्हाही संत संग मला कसा मिळेल इकडे आपली वृत्ती वेधायला हवी आहे पंत महाराजांना. आणि त्याप्रमाणे रावजींच्याकडच काशीकर बुवा राहिलेले आहेत. रावजींना त्यांच्या संगतीचा लाभ मिळतो आहे ही पंत महाराजांना मोठी समाधानाची बाब वाटतेय. काशीकर बुवांच्या तब्येतीची काळजी घ्यायला ते सांगताना सद्गुरु सर्वांची काळजी घेणार आहे इकडंही ते लक्ष वेधतात. आणि रावजीला सांगावं असं नाही, म्हणजे रावजीला हे समजतं आहे, तरी पण पंत महाराजांना राहवत नाहीये काशीकर बुवांच्या तब्येतीविषयी त्यांची जी काही आस्था आहे ती ते त्यातनं सांगत आहेत. आणि मग माघ उत्सवाला येताना बरोबर आणावं म्हणजे त्यांचा सहवास मला सुद्धा मिळेल ही गोष्ट. त्यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे आबांनी तो हायलाइट केला छान की नमस्कार म्हणजे काय तर महत्व टाकणेच नमस्कार आहे. किंवा शब्दाच्या पलीकडचा अनुभव या संत संघामध्ये होतो. शब्द जिथं निमतात परवस्तू असा पंत महाराज तिथं वस्तू हा शब्द वापरतात. पर म्हणजे श्रेष्ठ, वस्तू म्हणजे ब्रह्म, जे आहे ते ती गोष्ट म्हणजे वस्तू, वसणारी गोष्ट ती वस्तू. वस्तू हा शब्द इथं परब्रह्मवाचक म्हणून संतांना उद्देशून वापरलेला आहे. हा तर पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपायी नमस्कार करणे होय. आबांनी छान लक्ष वेधलं की लीन होणं, सद्गुरु रूपामध्ये लीन होऊन जाणं म्हणजे नमस्कार असा प्रेमतरंगातल्या ओम नम शिवायच्या अर्थाचा संदर्भ देत आबांनी फार छान सांगितलं ते. आणि व्यवहारात नमस्कार होताना हात जोडले की झाला नमस्कार, असं केलं की झाला नमस्कार, असं केलं की नमस्कार झाला. हे नमस्कार हा व्यवहार नाही, नमस्कार म्हणजे लीन होणं आहे. हे इथं पंत महाराजांनी या पत्रामध्ये फार छान आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग नमस्कार झाल्यावरती काय होतं तर गुरुनं मीपणाच नाहीसा केला. नमस्कार झाल्यानंतर मीपणच उरलं नाहीये. मग आता पुन्हा कोण कुणाला नमस्कार करणार असा प्रश्न मनामध्ये यायला हवा. आता काही उरले नाही असे म्हणण्यास शब्दही लाजतो. काही नाही उरले आता सर्वी सर्व तुझी दत्ता.
तुझ विणे ठावरिता न दिसे कोठे, नरसिंह सरस्वती माझे आई, चरण सुख मज सदा देई, भक्ती प्रेमा विणे काही न मागे तुझ. हं? आणि शेवटची जी 2 वाक्य आहेत ती फार महत्वाची आहेत या पत्रामध्ये. केव्हाही सत्संग सद्गोष्टी श्रवण समर्थ चिंतन ही चालावीत. श्री दत्त महाराजांच्या कृपेनं सर्व काही सुरळीत चालतं हा सिद्धांत. हा, आणि हा सिद्धांत आहे म्हणून त्याला विसरू नये हेच कर्तव्य होय. रावजींना कर्तव्याची जागृती दिली. सद्गुरुपायी मी शरण गेलो, माझं तनुमन धन मी अर्पण केलं, आता मला काही करावयाचं उरलं नाही, अशा धन्य अशा स्थितीला सुद्धा काय कर्तव्य आहे, तर सद्गुरूला विसरू नकोस. श्री दत्त महाराजांच्या कृपेनं सर्व काही चालतं, त्याच्या कृपेनंच सर्व काही चालतं, म्हणून त्याला विसरू नये. त्याला न विसरणं हे आपलं कर्तव्य आहे, अशा भाषेमध्ये पंत महाराज रावजींना लिहितात. आणि ह्याच्यावरनं म्हणजे अनेक पत्रांमधनं पंत महाराज कर्तव्य काय आहे हे समजावून सांगतात. त्यामधली ही आणखीन एक गोष्ट की विसरू नको तो दत्त, भक्ताभिमानी अवधूत. असं जे कर्तव्य आहे आपलं, त्या कर्तव्याकडं, त्या कर्तव्याची जागृती पंत महाराजांनी रावजींच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना दिली. राजेंद्रनं आणि आबांनी फार छान रीतीनं आपल्याला या पत्राचा अर्थ पोहोचवला. दोघांचेही धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. आता अरे सुधीर, हो, ते शब्दांचं सूतक त्यांनी सोडले आहे. हा हा हा, सांगतो. नम्य नमक भाव त्यांच्याच बोध मार्गे गेला आहे. सांगतो हा. शब्दांचे सूतक ह्याचा जरा विश्लेषण. सुतक हा जेव्हा वृद्धी होते आणि जेव्हा एखादा माणूस कुटुंबातला संबंधी असलेला माणूस जेव्हा निधन पावतो, अशा वेळेला 10 दिवस कमीत कमी आशौच काळ पाळावा असं शास्त्र सांगतं. आशौच म्हणजे अपवित्र काळ, की ह्या काळामध्ये तुम्ही कुणाला स्पर्श करू नये. थोडक्यात म्हणजे क्वारंटाईन राहावं हल्लीच्या भाषेत. पटकन समजावं म्हणून सांगितलं की कुणाला स्पर्श करू नका. का तर अपवित्रता आलेली आहे. म्हणजे जसं घरामध्ये बाळ झालं की वृद्धी आली असं म्हणतात, आणि त्या वृद्धीचं सुद्धा आशौच असतं. म्हणजे अपवित्रपणा तो 10 दिवस देवांची पूजा बंद ठेवली जाते घरांमधनं. त्याला आशौच काळ असं जे म्हटलेलं आहे ते त्याला सुतक हा शब्द वापरला जातो. सुतक म्हणजे आशौच काळ, अपवित्र काळ. शब्द सुतक म्हणजे शब्द मुळी अपवित्रच आहे. शब्दात गोष्ट मांडायचा प्रयत्न केला की जी अनंत असं जे सच्चिदानंद ब्रह्म आहे त्याला आपण मर्यादित केल्यासारखं होतं, आणि हे मर्यादित करणं अपवित्र आहे. मूळ स्वभाव त्याचा जो आहे शुद्ध असा, शुद्ध बुद्ध, कशाशी संबंध नाही असं जे परब्रह्म निर्लिप्त आहे, निरालंब आहे, निराश्रय आहे, त्याचा कुणाशी काही संबंध नाही, त्याला आम्ही शब्दात बांधल्यासारखं करतो, शब्दाचा संबंध त्याच्याशी जोडू पाहतो, हे अपवित्र करणं ठरतं. आणि म्हणून शब्द सुतक नाही आम्हा असेही पदांमधनं उल्लेख आढळतात छान. तर श्रींच्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार शब्दाने प्रविष्ट करावा. शब्दाने प्रविष्ट करावा असं का म्हटलं तर पंत महाराज साक्षात तिथं नाहीयेत. रावजी कुरुंदवाडामध्ये आहेत, काशीकर बुवा कुरुंदवाडामध्ये रावजींच्याकडे आहेत, आणि पंत महाराजांना आपलं लीन होणं काशीकर बुवांच्या समोरचं हे त्यांना जाणवून घ्यायचंय.
ते रामजींना निरोप सांगतायत की माझे नमस्कार प्रविष्ट करा श्रींच्या चरणी, म्हणजे काशीकर बुवांच्या चरणी प्रविष्ट करावेत. म्हणजे त्यांना सांगावेत की दत्तूचं पत्र आलंय किंवा पंत महाराजांचं पत्र आलंय आणि त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय, असं शब्दानं तुम्ही माझे नमस्कार त्यांना कळवावेत, प्रविष्ट करावेत, कळवावेत. आणि हे शब्दानं कळवावेत असं म्हटल्यानंतर पंत महाराज कुठंतरी असे आतमध्ये त्यांच्या स्वरूप बोधाला जागे झालेले आहेत. आणि पुढं कारण शब्दांनी का प्रविष्ट करावा, तर त्याचं कारण सांगतात. शब्दांचं सूतक त्यांनी सोडलं आहे आणि नम्य नमक भाव त्यांच्याच बोध मात्र गेला आहे. शब्दाचं सूतक त्यांनी सोडलेलं आहे. शब्दांचा संबंध, शब्दरूप आशौच काळ त्यांना उरलेला नाही. ते निशब्द अशा परब्रह्म तत्वाशी समरस झालेले असे ते आहेत. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी लीन होण्यासाठी माझे शब्द तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवा, माझा लीनपणा कळवण्यासाठी. आणि नम्य नमक भाव त्यांच्याच बोध मात्र गेला आहे. नम्य म्हणजे ज्याला नमस्कार करण्याजोगा आहे, जो तो नम्य, ज्याला नमस्कार करावा असा तो नम्य. नमक म्हणजे नमन करणारा. आता काशीकर बुवा नम्य झाले, पंत महाराज इथं नमक झाले, पण हा काशीकर बुवा माझ्याहून वेगळे नाहीयेत. नमन करणारा पंत महाराज हा काशीकर बुवांच्याहून वेगळा नाहीये, असं काशीकर बुवांच्या बोधानच नम्य आणि नमक यांच्या मधला जो भेद आहे, फरक जो आहे, तो गेलेला आहे, असा अनुभवही पंत महाराज तिथं व्यक्त करतायत. नम्य नमक भाव यांच्याच बोध मात्र गेला आहे. गुरुबोध मात्रे मरावे, गुरु भजन कारणी उरावे. गुरुच्या बोधानं मीच उरलेलो नाही, तर मग आता नमस्कार कोण कुणाला करणार? पंत महाराज अमृतानुभवातल्या एका ओवीविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते वाचारून मी हा पायी पडवणी फेडिले, असं ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे. ते म्हणजे गुरुच्या बोधामुळं आम्ही अनात्म अशा प्रकृतीशी संबंधित तादात्म्य बाळगून शरीर मी असं समजत होतो. शरीर मी म्हणजे देह जो आहे तो जडभूतांचा आहे. जडभूत मी नव्हे, हा बोध मला गुरुनं दिला. तू चैतन्य आहेस, ते तू आहेस असा गुरुनं बोध दिला. तो चैतन्याचा बोध झाल्यानंतर माझा देहाशी संबंध उरला नाही. मग हे कशामुळे झालं? मी आत्मस्वरूपाशी समरस जो झालो तो गुरुनं दिलेल्या बोधानं. हा गुरुनं बोध कसा दिला? तर एक निशब्द बोध हे श्रवण मावळले असा तर दिला, आणि ते तू आहेस असं म्हणत शब्दानंही गुरुनं बोध केला. गुरुचे शब्द सुद्धा बोधदायकच आहेत. गुरुच्या शब्दांना मात्र सामर्थ्य असं आहे की जे शब्दांच्या पलीकडचं असं परब्रह्म, त्याशी ते एकरूपता घडवतात. म्हणून वेदशास्त्र, पुराण आणि संत वाङ्मय ह्याच्यापेक्षाही गुरुचा बोध हा अत्यंत महत्वाचा ठरतो. कारण गुरुचा बोध हा सामरस्य भाव व्यक्त करणारा, ब्रह्माशी समरस करणारा, ब्रह्माला ब्रह्मपण देणारा असा ठरतो. आणि म्हणून इथे नम्य नमक भाव त्यांच्याच बोध मात्र गेला आहे. त्यांनी बोध केला मात्र, आणि नम्य म्हणजे नमन करण्याजोगं अनंत परब्रह्म स्वरूप आणि ते परब्रह्म स्वरूपाशी समरसलेलं सगुण काशीकर बुवांचं स्वरूप किंवा बाळाप्पांचं स्वरूप, आणि नमक म्हणजे दत्त किंवा श्रीपंत महाराज शरण जाऊ इच्छिणारे किंवा लीन होऊ इच्छिणारे ह्यांच्यामधला जो फरक आहे, हा फरक गेला, बोधानच गेला. आणि नम्य नमक भाव त्यांच्याच बोध मात्र गेला आहे. आणि तरीही मला त्यांना शब्दाने नमस्कार कळवावा असा का वाटतो?
तर घट उद्गार प्रारब्धास्तव उठतात. घट उद्गार, उद्गार हे शब्द, मनातनं शब्द व्यक्त करण्याची इच्छा. घट म्हणजे देह. आता मी जर त्यांच्याशी समर असलेलो आहे तर मग नमस्कार करण्याचं जर कारणच उरलेलं नाही, एकरूपच जर झालेलो आहे, तरीही बोध करणारा हा त्याचं जे अनंतपण आहे ते खरोखरच अनंत आहे. म्हणजे बाळाशी प्रभुत्व आले मातेशी न धिक्कारिले, ही भावना इथं पंत महाराज दाखवतात की घट उद्गार प्रारब्धास्तव उठतात. उठोत बापुडे पूर्णपणे महत्व टाकणेच गुरुपायी नमस्कार करणे होय. बाळाशी प्रभुत्व आले मातेशी न धिक्कारिले. छान छान, व्हेरी गुड, दॅट इज गुड एक्सप्लेनेशन. छान राजेंद्र, पण खूप छान बोललास. गुड प्रिपरेशन. आव्हाना फुल मार्क्स. नाही आहेच ते, तसं काय नाही, आबांचं काय नाही त्याच्यात. छान छान, सुधीरने पण छान सांगितलं. व्हेरी गुड. विश्वनाथ, कंटिन्यू. थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. आता आपण आपल्या आजच्या दुसऱ्या पत्रवाचनाकडे वळूया. आजचं दुसरं पत्र हे सौ सीमा कुलकर्णी, पत्र क्रमांक 136 यावर विवेचन करणार आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्रवाचनास सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. दादा, आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. श्री गुरुदेव दत्त. प्रथम सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. पत्र क्रमांक 136. आधी आपण मूळ पत्राचे वाचन करून घेऊया. पत्र 136, तारीख 14/9/1897. यशवंत यांना हे पत्र पाठवलेलं आहे. तुम्ही स्थान हलवून श्रीशैल्य पर्वताकडे जाण्याचा बेत असल्याचे कळते. तिकडची हवा तुमच्या प्रकृतीस बिलकुल मानवणार नाही. तो देश जाण्यास राहण्यास लायक नाही. तिकडची भाषा ही तुम्हास समजण्याजोगी नाही. या सगळ्या गोष्टी एकीकडे ठेवल्या तरी यात्रेस जाण्यात पारमार्थिक हेतू व विशेष फायदा काही असेल असे वाटत नाही. कोठेतरी वास करून सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचे दृढीकरण करण्याचा अभ्यास शांत चित्ताने करीत बसावे. चित्ताच्या चंचलतेच्या पाठीस लागून इकडे तिकडे भटकण्यापासून आत्महित नाही. माझे तरी मत आहे की क्षणिक देहास दीर्घकालित्वाचा भ्रम धरून क्षणिक त्रिपुटीसच सत्य मानून अमुक करावे, अमुक सोडावे इत्यादी भ्रांतीजनित अहंतेने कर्तेपणा माती वाहून बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्ववत दुःख सुख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणे योग्य नाही. नित्य निरतिशय आत्मानंदाच्या अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीत मुक्तपणेच सद्गुरु भजनात रमत राहावे. हे पत्र पंत महाराजांनी यशवंत हरी कुलकर्णी यांना पाठवलेलं आहे. तर प्रथम आपण यशवंत यांचा व्यक्ती परिचय पाहून घेऊया. यशवंत हरी कुलकर्णी अक्कोळकर यांचे लहान बंधू अण्णा अक्कोळकर यांनी अनुग्रहानंतर दत्तात्रयांचा एक फोटो घरी स्थापन केला व श्रींची 25-30 पदे उतरून घेऊन भजनाचा कार्यक्रमही सुरू केला. भजनाला लोकही बरेच जमू लागले. अण्णांचे लहान बंधू हरिपंत व विष्णू हरी कुलकर्णी यांचे लहान बंधू यशवंत हरी कुलकर्णी यांनीही बेळगावी जाऊन श्रीपंत महाराजांकडून अनुग्रह घेतला. अशा तऱ्हेने अक्कोळ व आजूबाजूला अनेक भक्त निर्माण झाले. यशवंत हरी यांचे बंधू श्री विष्णू हरी यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूस एक मंदिर बांधले होते. त्यामध्ये श्रीपंतांच्या हस्ते पादुका स्थापन करण्याचा त्यांचा हेतू होता. त्याप्रमाणे त्यांनी श्रींना अक्कोळ येथे येण्याचे कबूल केले होते. दिवाळीच्या अगोदर पंत अक्कोळास गेले व जाताना त्यांनी आपल्या बरोबर त्रैमूर्ती दत्ताची मूर्ती नेली होती. यावेळी
3-4 दिवस पंतांचा मंडळींसह मुक्काम विष्णुहरी यांच्या घरी होता. कार्तिक शके 1 कार्तिक शुद्ध 1 शके 1814 रोजी सदर मंदिरात श्री दत्ताच्या पादुका स्थापन करण्याचा समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. त्यावेळी आपल्या सोबत नेलेली दत्ताची मूर्ती व दत्ताचा फोटो ही पंतांनी त्या मंदिरात स्थापन केली. हा उल्लेख दिवेकर कृत चरित्रामध्ये आहे. यशवंत हरी यांना पंत महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर पंत महाराज यांना यशवंत हे आपल्या शंका कुशंका निर्भीडपणे विचारत असे व त्यांचा बोधपर पत्रव्यवहारही सुरू झाला. त्यातीलच पत्र क्रमांक 136 मध्ये पंत महाराजांनी यशवंत यांना बोधपर काय उत्तर पाठवलेले आहे या पत्रातनं आपण आज जाणून घेऊया. तुम्ही स्थान हलवून श्रीशैल्य पर्वताकडे जाण्याचा बेत असल्याचे कळते. तिकडची हवा तुमच्या प्रकृतीस बिलकुल मानवणार नाही. तो देश जाण्यास राहण्यास लायक नाही. तिकडची भाषाही तुम्हास समजण्याजोगी नाही. या सगळ्या गोष्टी एकीकडे ठेवल्या तरी यात्रेस जाण्यास पारमार्थिक हेतू व विशेष फायदा काही असेलच असे वाटत नाही, असं पंत महाराजांनी यशवंत यांना म्हटले आहे. यशवंत हरी हे श्रीशैल्य पर्वतावर जात असल्याचा मानस श्री पंत महाराजांना जेव्हा कळाला तेव्हा श्री पंत महाराजांनी प्रेमापोटी काळजीपोटी त्यांना बोधपर पत्राद्वारे समर्पक उत्तर दिले आहे. तिकडची हवा तेथील वातावरण हे यशवंत यांना सोसणार नाही. त्यांची प्रकृती बिघडेल असे पंतांना वाटून त्यांनी तिकडे न जाण्याच्या बाबत या पत्रातून सूचित केलेला आहे. सद्गुरु मातेला आपल्या बाळाविषयी निशिदिनी काळजीही असतेच. सद्गुरु हा योगक्षेम दाता आहे. आपल्या भक्तांना निशिदिनी राखणारा आहे. मी नाही सर्वत्र तोच आहे, तोच तारणहार आहे, असं या पत्रातून पंत महाराजांनी काळजी केलेली दिसत आहे. पुढे पंत महाराज म्हणतात, यात्रेच्या दृष्टीने जरी जात असाल तरी पारमार्थिक हेतू व विशेष फायदा होईल असे वाटत नाही. आधीच सुरुवातीला पंत महाराजांनी म्हटलेलं आहे की तिकडची हवा तिकडील वातावरण तुम्हाला समजण्याजोगे नाही आणि त्यातून पारमार्थिक हेतू जरी असला तरी त्यातून विशेष फायदा होईल असं काही वाटत नाहीये. मग याच्यावरूनच दत्तप्रेम लहरी मधील एक पद पंत महाराजांचं आहे, पद क्रमांक 937. उगीच का फिरसी देव आपणापाशी, आपणा सोडून पाहू जाता व्यर्थ तू फससी. आपणची देव वेद बोलतो कान तू नेनसी, दत्त गुरुला शरण जासी तरी ब्रह्मानंदी बुडसी. सर्वत्र मला पहा या वाक्यावर दृढ विश्वास ठेवून सर्वत्र तोच नांदतो आहे हा भाव मनी धरून शांत असावे. पारमार्थिक हेतू जरी जाण्यास असला तरी त्याचा विशेष फायदा काही असेलच असे वाटत नाही. यावरून पुष्प 8 मध्ये पंत महाराजांनी मंगेश गुंजीकर यांना जो बोध केलेला आहे किंवा जे सांगितलेलं आहे त्याचं वाचन इथे आता करत आहे. पराग क्रमांक 97 मध्ये पान नंबर 118. एकदा मंगेश गाणगापुरास जातो असेच म्हणून निघाला. तेव्हा बरे जा म्हणून मी सांगितले. तेथे जाऊन त्याने सप्ताह सुरू केला. पहिल्या शनिवारी आपल्या जवळ त्याला पंत खुर्चीवर बसलेले दिसले. तरी दत्तदर्शन झाले नाही म्हणून पुन्हा सप्ताह केला. पुन्हा शनिवारी रात्री पंत दिसले तरी दत्तदर्शन होत नाही म्हणून पुन्हा बसला. तिसऱ्या शनिवारी पुन्हा दर्शन पंतांचेच झाले तरी त्याचे समाधान होईना म्हणून आणखी सप्ताह करीत राहिला. तेव्हा 1-2 शनिवार काहीच दर्शन झाले नाही. मग तसाच परत पंतांकडे आला. तेथे आल्यावर पंत असतात तेथे दत्त नाही म्हणून गाणगापुरास गेला होतास तर तेथे काय दर्शन झाले रे म्हणून विचारताच त्याने झालेला प्रकार सांगितला. मग त्याची खात्री झाली. म्हणजे यशवंत यांना जरी पंत महाराजांनी सांगितलेले आहे पारमार्थिक हेतू नाही, सर्वत्र तो आणि तोच भरलेला आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. मग श्रीशैल्य पर्वतावर जाऊन दत्तदर्शन होईल असं या वाचनातनं जरी आपण पाहिलं तरी त्यातून विशेष फायदा होणार नाही असं पंत महाराजांना इथं सूचित करायचं आहे. सर्वत्र तो आणि तोच भरलेला आहे. पुढे पंत महाराज म्हणतात, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचे दृढीकरण करण्याचा अभ्यास शांत चित्ताने करीत बसावे. तर सद्गुरूने शिष्याला बोध काय दिला
तर ते तत्वमसी ब्रह्म तूच आहेस. सर्वत्र मला पहा, पश्य मामेव सर्वत्र. पत्र क्रमांक 8 मध्ये देखील पंत महाराजांनी म्हटले आहे, यल्ला ठाविनल्ली नन्न हिडी सर्वत्र मला पहा. हे अमृत वाक्य ध्यानी दृढ राखून आपला जो क्रम आहे तो सतत चालवावा. सर्वत्र तोच आहे, सर्वत्र त्यालाच पाहायचंय. तत्वमसी ब्रह्म तूच आहे, हा बोध पंत महाराजांनी दिलेला आहे. आणि या बोधाचे दृढीकरण करण्याचा अभ्यास शांत चित्ताने करीत बसण्यास पंत महाराजांनी यशवंत यांना सांगितलेला आहे. तर दत्त प्रेम लहरी मधील पद क्रमांक 948 मध्ये देखील म्हटलेलं आहे पंत महाराजांनी, बोध गुरुनी केला मजला माझे भान मजला नाही. तुची ब्रह्म म्हणून वदता द्वैत वार्ता मुळी नाही. जीवशिव बंध मोक्ष वार्ता स्वरूपी नसती पाहता तेही. दत्त गुरुपदी अनन्य झाले भजनानंदी स्वस्थ राही. पद क्रमांक 1262 मध्ये देखील पंत महाराजांनी म्हटलेला आहे, बोध हा सद्गुरूचा सत्य मार्ग निज शांतीचा. भेदन जीवशिवाचा मिथ्या साधन शिनकायचा. संसार आनंदाचा कल्पित दुःख भोग कायचा. जगभास हा समाधीचा नित्य प्रेमानंद दत्ताचा. पद क्रमांक 342 मध्ये देखील पंत महाराज म्हणतात, गुरुविने तुझं नाही त्राता समर्थ जगी तोची पाहता. तनुमन धनेसी शरण त्या जावे तत्पद कमली भृंगची व्हावे. पाळील तुझ जेवी प्रेमळ माता न गुरोरधिक श्रुती वदती. साधू संता दृढ प्रतीती बोध स्थिरावल्या नाही चिंता. धन्य धन्य गुरु माऊली भक्तासाठी आकार आली. प्रेमगुणी भजनी नाचवी दत्ता. पुढे पंत महाराज म्हणतात, चित्ताच्या चंचलतेच्या पाठीस लागून इकडे तिकडे भटकण्यास आत्महित नाही. चित्ताच्या चंचलतेच्या म्हणजे अस्थिरतेच्या पाठीस लागून आत्महितापासून दूर जाण्यापेक्षा आत्महित नेमके कशात आहे हे जाणणे कर्तव्य. बोधाचे दृढीकरण, डोळस भक्ती, नामाचा डंका याचे सातत्य नित्य करावे. सद्गुरूने आत्मस्वरूपाची ओळख करून दिलेली आहे. त्या आत्मस्वरूप रमणे हीच भक्ती. या भक्तीपासून दूर गेल्यास आत्महित होणार नाही. पंतांनी एका पदात म्हटले आहे 978, आत्मस्वरूपी जागा जन हो सद्गुरू नित्यगा. भुक्ती मुक्तीची सांडूनी आस निजभक्ती मागा. ठेवूनी लक्ष निजानंदी मिथ्य विषय त्यागा. जीवन मुक्ती भोगुनी सदा दत्त रंगी रंगा. आत्मस्वरूपी नित्य जागृत असावे. त्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून दिली आहे. त्याचे नित्य स्मरण केले पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे. आत्महित नेमके कशात आहे हे सद्गुरूंनी सांगितलेले आहे. तर प्रेम तरंग मध्ये पंत महाराजांनी सांगितले आहे, प्रेम तरंग पान नंबर 9 मध्ये दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये पंत महाराजांनी म्हटले आहे, बीज पेरले की झाड येणारच, तसे कोणतेही कर्म केले की फळ आहेच आणि जन्मांतरही हटकून प्राप्त होणारच. म्हणून कर्मे टाका, पुण्य कर्मे करून स्वर्गाधिकांची इच्छा करू नका. योग साधनाने अष्टमहासिद्धी प्राप्तीची इच्छा करू नका. तीही कर्म साधने जन्म मरणाच्या फेऱ्यात पाडणारी पातके होत. जी काही कर्मे करायची ती फलाशा सोडून ईश संकल्पाने घडतात असे जाणून निर्भिमानपणे त्यास अर्पण करा. एखादे उदाहरण तुम्हाला सोडवावयास सांगितले तर त्याचा विचार करण्याचे सोडून पाण्यात बुडून दान धर्मादी कृत्य करीत बसाल तर उदाहरण सुटेल काय? सुटणार नाही. तसेच आत्म्याची ओळख लागावी म्हणून कर्मे केली, तीर्थयात्रा केल्या, क्षेत्रवास केला, जप केले, उपवास केला, वनवास केला, देवळे बांधली, अन्न वस्त्रे घातली, भजन केले, दान धर्म केला इत्यादी खटपटी बिनचूक भक्तिपूर्वक केल्या तर आत्मज्ञान होईल का? विचार केला विना अज्ञानाची गाठ सुटणार नाही. कर्माने लक्ष 84 ला मात्र भरती येते. याकरिता ही खटपट टाकून जेणेकरून आत्मज्ञान होऊन आपले तारण होईल, अशा ज्ञानदात्या समर्थाचे दर्शन होईल आणि त्याची कृपा होऊन त्याच्याकडून भवबंध छेदक बोध खडक मिळेल व ते तीक्ष्ण शस्त्र अनायासे उपयोगिता होईल. अशा साधनास लागावे. प्रेमतरंग मधील या उत्तरातून नक्कीच या चित्ताच्या चंचलतेपासून पाठीस लागून इकडे तिकडे भटकण्यास आत्महित नाही, तर ते आत्महित नेमके कशात आहे हे आपण सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. पुढे पंत महाराज म्हणतात, क्षणिक देहासह दीर्घकालित्वाचा भ्रम धरून क्षणिक त्रिपुटीस सत्य मानून अमुक करावे अमुक सोडावे इत्यादी भ्रांतीजनित अहंतेने कर्तेपणा माती वाहून बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्ववत दुःख सुख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणे योग्य नाही.
आता याच्यामध्ये प्रेम तरंग मधील पान नंबर 9 वरीलच पहिला पॅरेग्राफ इथे वाचन करते. आहार, निद्रा, भय, मैथुन ही पशुसही आहेत, परंतु ज्ञान ही देणगी विशेषतः मनुष्यास दिली आहे. इतर जीवजातीत आपली ओळख नाही, सुटकेचा मार्ग नाही, ज्ञान प्राप्तीची वांछा नाही, फक्त केलेली कर्म भोगण्यास्तवच 184 जीवराशीची योजना आहे. अशा प्रकारे अनेक कोटी फिरे फिरून अगणित यातना भोगून ईश कृपेने नरदेह दिला आहे. यातच कर्मे करून पुन्हा दुःखरूप संसार चरकात पडावे किंवा अकर्म होऊन शाश्वत सुखरूप व्हावे. मुख्यत्वे करून या जन्मात आपण कोण, देव कोण याचा विचार करून मुक्त व्हावे एवढा ईश संकल्प आहे. विषय भोग पशुदेहही घडतो, म्हणून विषय भोगाकरिता मनुष्य देह दिला नाही हे सिद्ध. नुसते आत्मज्ञान करून घेऊन देह रक्षणार्थ प्रारब्ध फल निरभिमानाने संपूर्ण अखंड आनंदाब्दीत समरस व्हावे एवढ्याकरिताच हा क्षणिक अमूल्य नरदेहाची प्राप्ती आहे. पशु होऊ नका. देह हा क्षणभंगूर आहे, आत्मा अमर आहे. मनुष्य जन्मात येऊन देहाच्या क्षणभंगुरत्वाचा भ्रम धरण्यापेक्षा मीची ओळख करून घेणे, स्वस्वरूपाची ओळख करून घेणे, नरजन्माचे सार्थक कशात आहे हे आत्मसात करणे महत्वाचे आहे. सत्य काय व सत्याची पाठी लागून असत्याचा, मिथ्या गोष्टीचा भ्रमातून दूर होणे हितकारिक आहे. क्षणिक त्रिपुटी सत्य मानून अमुक करावे सोडावे यामध्ये श्रीपंत महाराजांनी क्षणिक त्रिपुटी हे सत्य मानून असे म्हटले आहे. आता त्रिपुटी म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. या त्रिपुटी सत्य मानून म्हणजे एकच चैतन्य कर्ता म्हणून दिसते, एकच चैतन्य कर्म म्हणून दिसते, एकच चैतन्य क्रिया म्हणून दिसते, पण हे चैतन्य एकच आहे. तीनही प्रकारांनी दिसणारे चैतन्य म्हणजे त्रिपुटी. या त्रिपुटीसच सत्य मानून अमुक करावे अमुक सोडावे असा संकल्प विकल्प मनात धरून भ्रांतीजनित अहंतेने कर्तेपणा माती वाहून बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्ववत दुःख सुख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणे योग्य नाही. पराग 111 पुष्प 8 मध्ये पंत महाराजांनी काय सांगितले आहे ते बघूया. पुष्प 8 पराग 111 पान नंबर 163. जग हे सर्व प्राण्यांसहित नित्य मुक्तच आहे. चैतन्य रूपी सत्ता कधी बद्ध होऊ शकत नाही. तूही नित्य मुक्तच. जन्मापूर्वी जन्मात देह रूपाने वावरत असता व जीवित संपल्यावरही तू जशाच्या तसाच नित्य निर्मल नित्य मुक्तच आहेस. वीर्यबिंदू वाढत असता, इंद्रिययुक्त देह बनत असता मूळ शक्ती अनिरुद्धपणे मोकळेपणे पसरते व प्रकट होत जाते. ही प्रकट होऊन पाहिजे तशी खेळली किंवा निश्चल राहिली म्हणून ती कोठे अडली नाही, आगर मळली नाही. तू गर्भातून बाहेर पडतानाच प्राण, धर्म, भूक, तहान वगैरे सर्व झाले. अंधार, उजेड व भिन्न भिन्न रूपे यांची ओळख झाली. द्वैत बुद्धी उत्पन्न झाली व तुझ्या देहास एखादे नाव कल्पून तू तो देह व इतर तुझे बंधू व आप्त इष्ट तू देहरूप वगैरे कल्पना तुझ्या अंतःकरणी भरून दिल्या. त्या वाढत जाऊन देह, इंद्रिय, धर्म, नामरूप ही तुझवर आहेत, तुला आहेत अशा समजुतीची मर्यादित व्यवहाराची विद्या तुला शिकवली. अमुक केले तर पुण्य, तमुक केलेस तर पाप व त्याप्रमाणे सुख दुःख भोग तुला शिकविले. पितृलोक, देवलोक यांच्या निरनिराळ्या देवदेवता ही उभी केली आणि देहच तू असा अभिमान अंतःकरणात भरला. देहास जे बरे अगर वाईट तेच तुझे बरे अगर वाईट. देहास जी लाभ हानी तीच तुझी लाभ हानी. देहास जन्म तुझा जन्म व देहपातच तुझे मरण. देव तुझहून निराळा व मर्यादित आहेस, त्यास भजावे. सुखभोग मागून घ्यावे. देह राहटीचे तुझे वर्तन, देहाचे अस्तित्व जोपर्यंत तोपर्यंत तुझे अस्तित्व. जे देहास घडले किंवा देहाने करता आले ते तू केलेस व जे करता आले नाही ते तुला अशक्य. देहरूपी तूच करता, तू कर्माची फळे तुला भोगिली पाहिजे. दुष्कृत्याचा परिणाम नरक, सत्कृत्याचे फळ स्वर्ग. तुला दुर्गुण आहेत, तू सद्गुण आहेस. तू अमुक जातीचा, अमुक शाखेचा, अमुक गोत्राचा अशा तऱ्हेने शिकवणीने देहरूपाची ओळख घट्ट होत चालली. नंतर मौजी बंधन कल्पून तुझ्या देहाला जो ब्रह्म संस्कार केला तो तुलाच केला. तत्पूर्वी तू शूद्र होतास, ब्राह्मण नव्हतास अशा भ्रांतीत तुला पाडिले. देहास ब्रह्मत्व जेव्हा द्यावे तेव्हाच तुला ब्रह्मत्व येईल, तोपर्यंत नाही. आणि ब्रह्म म्हणजे देण्या घेण्याजोगी एखादी कला आहे. अगर ब्रह्म हा एक पदार्थ आहे असे तुझ्या मनी भरवून दिले म्हणून त्या ब्रह्म संस्काराने तुला शांती मिळाली नाही. नवीन जे काही होते अगर करिता येते ते नाही होऊ शकते. ब्रह्मसंस्कार गेला की ब्रह्मत्व नाहीसे झाले. तर अशा तऱ्हेस
तऱ्हेचा जातगोत, आश्रम, कर्मबंध, मतमतांतरे असलेला भ्रांती कल्पित व कृत्रिम ब्राह्मण तू नव्हेस. तू सहज सिद्ध ब्रह्मच आहेस. तुझ्यात झालेपणा कोणत्याही रूपाने नाही, कारण झालेपणा हा मर्यादितच धरून असतो. तू अमर्यादित आत्मशक्ती विलासी एकच आहेस. असे तुझे सिद्धाद्वैत रूप असता तुझ्या ब्रह्मपदाला कधीच बाधा नाही. तू केवळ शुद्ध ब्रह्म आहे. असे पराग 111 मध्ये पंत महाराजांनी सांगितलेले आहे. याच्यावर दत्त प्रेम लहरी मधील पद क्रमांक 1140 मध्ये देखील पंत महाराज म्हणतात, त्रिपुटी रहित व्यवहार हा जगाचा पाहुनी आनंद झाला साचा. नाही उत्तान सदा समाधी, सुख दुःख भाव कैसा. आनंदामध्ये जन्मुनी मरते, आनंदाविने प्रपंच कैसा. सहजानंदे सहज डुलतो, सहज प्रेमा दत्त गुरुचा. पुढे पंत महाराज म्हणतात, नित्य निरतिशय आत्मानंदाच्या अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीत मुक्तपणेच सद्गुरु भजनात रमत राहावे. शाश्वत अशा अद्वैत अद्वितीय आत्मस्वरूपात अखंड समाधीत डुलत राहावे. त्याचाच अभ्यास नेमाने करीत मुक्तपणाने सद्गुरु भजनात रममाण होणे, असं पंत महाराजांनी यशवंत यांना सांगितलेलं आहे. इथे पंत महाराजांनी भक्तांना घालून दिलेल्या नियमांपैकी 10व्या क्रमांकाच्या नियमामध्ये देखील पंत महाराजांनी म्हटलेले आहे, सावधगिरीने समर्थ वचनाचा अनुभव घडी घडी पदरी घेत शांत चित्ताने समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमता असावे. आता या पत्राचा संपूर्ण भावार्थ लक्षात घेता यशवंत यांना पंत महाराजांनी बोधपर पत्रव्यवहार जो केलेला आहे त्यातून श्रीशैल पर्वताकडे जाण्याचा बेत आहे असं कळाल्यावर तिकडची हवा तुमच्या प्रकृतीस मानवणार नाही आणि पारमार्थिक हेतू जरी जाण्यास असला तरी त्यातून विशेष फायदा काहीही नाही. सद्गुरूंनी दिलेल्या ब्रोढाचे दृढीकरण करण्याचा अभ्यासच करत बसावे. आपले आत्महित नेमके कशात आहे हे जाणून घ्यावे. कर्तेपणा माथी घेऊन बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्ववत सुखदुःख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणे योग्य नाही, हा उपदेश पंत महाराजांनी इथं केलेला आहे. आणि नित्य निरतिशय आत्मानंदाच्या अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीतच मुक्तपणे सद्गुरु भजनानंदातच रमत राहावे, असं पंत महाराजांनी यशवंत यांना सांगितलेले आहे. तर यावरून या पत्राला अनुसरून काही पदे इथे काढलेली आहेत. तर पद क्रमांक 39, दत्ताचे पायी आम्ही वस्ती केली अखंड, केवी भजन करू अवधूता, अहर्निशी लागली चिंता. पद क्रमांक 2469, हसू नका तुम्ही रुसू नका, संसार हा शाश्वत नोहे, विषयामध्ये कुसू नका. पद क्रमांक 98, सुखकर दत्त भजन पाही, कशाला हे जपतप साधन करिता देवपूजन. तसेच पंत महाराजांनी याच्यात उपदेश केलेला आहे, तुम्ही स्थान हलवून श्रीशैल पर्वताकडे जाण्याचा बेत असल्याचे कळते, तिकडची हवा तुमच्या प्रकृतीस बिलकुल मानवणार नाही. भ्रांतीजनित अहंतेने कर्तेपणा माती वाहून बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्ववत दुःख सुख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणे योग्य नाही. तसेच आज्ञा देखील केलेली आहे. त्यातील पहिली आज्ञा, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचे दृढीकरण करण्याचा अभ्यास शांत चित्ताने करीत बसावे. नित्य निरतिशय आत्मानंदाच्या अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीत मुक्तपणे सद्गुरु भजनानंदात रमत राहावे. चित्ताच्या चंचलतेच्या पाठीस लागून इकडे तिकडे भटकण्यापासून आत्महित नाही, हा सिद्धांत आहे. आणि या पत्राला अनुसरून या प्रश्नावर प्रश्न आहेत, या पत्रावर प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, की बोधाचे दृढीकरण कसे करावे आणि आत्महित नेमके कशात आहे. तर या पत्रातून पंत महाराजांनी यशवंत यांना जो पत्रव्यवहार केलेला आहे तो मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मार्गदर्शकांनी यावर मार्गदर्शन करावे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुमताई, खूप छान पत्राचं विवेचन केलं. तर आता मी आबांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. स्क्रीन गेली का? हो, तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे. हा, आता आहे. आलं. हा, धन्यवाद सीमाताई, खूप छान पत्राचं विवेचन केलं, अनेक परिश्रम घेऊन अभ्यास केलेला दिसतो. यशवंत हरींना कुलकर्णी यांना लिहिलेलं हे पत्र आहे. त्यांच्या मनात काहीतरी विचार आलेले आहे.
भक्त म्हटल्यानंतर भक्तांना अनेक ज्ञानप्राप्तीसाठी अनेक कल्पना सुचतात. हे करावं, ते करावं, अनेक साधनामध्ये अडकावं. म्हणून बऱ्याच लोकांना महाराजांनी बऱ्याच अनेक त्या वेळेला सूचना केलेल्या आहेत. आपल्या ठिकाणीच कसं असावं, स्वस्थानी कसं राहावं. त्याच पद्धतीनं यशवंतधारींना म्हटलेलं आहे त्यांनी, की तिकडची हवा पण तुम्हाला मानण्यासारखी नाही, कारण तुमची प्रकृती ठीक नाही. तिकडची भाषा सुद्धा व्यवस्थित नाही किंवा तुम्हाला भाषा तिकडची अवगत नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी एकीकडे बाजूला ठेवल्या आणि परमार्थिक हेतू किंवा यात्रेला जाण्याचा परमार्थिक हेतू जरी म्हटला तरी त्याच्यापासून विशेष काय फायदा होईल असं वाटत नाही म्हटले. आणि त्याचं मर्म पुढे त्यांनी सांगितलंय, की कोठेतरी वास करून सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचे दृढीकरण करण्याचा अभ्यास शांत चित्ताने करीत असावे. कुठेतरी वास करून, कारण तो सर्वत्र आहे. तो नाही अशी जागाच नाही. नेह नानास्ती किंचन, किंचित अशी सुद्धा जागा मोकळी नाही की तो जिथं नाही. अज्ञजन बोध हेतू शास्त्र प्रक्रिया म्हणून ही सगळी देवळं मंदिरं अमुक तमुक सगळीकडे आहेत, कारण ती अज्ञजन बोध हेतूसाठी आवश्यकच. पण ज्ञानी जो झाला, जो गुरुपुत्र झाला, ज्याला बोध झाला, तो बोध ठसवण्यासाठी त्याला अन्य कुठेतरी जावं लागेल का? बसल्या ठिकाणीच तो बोध ग्रहण करू शकतो, हे महाराजांना म्हणायचं आहे. म्हणून त्यांनी म्हटले सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचे दृढीकरण, त्या बोधाचं दृढीकरण करण्याचा अभ्यास शांत चित्ताने करीत असावा. कुठेही वास करून, कुठेही बसल्या ठिकाणी. ठाईच निमणे तुझे भजन, पंध एका पदामध्ये म्हणतात. आणि म्हणून ते पुढे म्हणतात चित्ताच्या चंचलतेच्या पाठीस लागून इकडे तिकडे भटकण्यापासून आत्मा येत नाही. चित्त हे सारखं माकडासारखं उड्या मारतं, ते इकडून तिकडं तिकडे इकडं, मग ते आपल्याला पण नाचवण्याचा प्रयत्न. मग त्याच्या चंचलतेच्या पाठीमागे लागू नका. असं माझे तरी मत असे आहे की क्षणिक देहास दीर्घकालिक असा. आता देह क्षणिक आहे, तो प्रारब्धाधीन आहे, कधी जाईल सांगता येत नाही. तरी पण तो दीर्घकालच राहील अशी कल्पना आपण करून घेऊन किंवा मोहात अडकून दीर्घकालित्वाचा भ्रम धरून क्षणिक त्रिपुटीच सत्य मानून अनेक त्रिपुट्या सारख्या आपल्या त्रिपुट्या उठत आहे. मी आहे, माझा आहे, ते मिळवण्यासाठी असा प्रयत्न करायला पाहिजे, तसा प्रयत्न करायला पाहिजे, ह्याला खाली पाडायला पाहिजे, त्याला वर चढवायला पाहिजे, असा प्रयत्न सतत चालू असतो. आणि मग त्याला काय, अमुक धरावे, अमुक सोडावे, अनुकूल आहे ते घ्यावं, प्रतिकूल आहे ते सोडून द्यावं. पण असं कधीच होत नाही. अनुकूल प्रतिकूल येईल ती परिस्थिती घ्यावीच लागते. इत्यादी भ्रांतीजनित अहंतेनं कर्तेपणा अंगावर घ्यायचा आपल्या, आणि तो माती वाहून बाह्यमुख होऊन, बाह्यदृष्टी अंतर्मुख असं नाहीच काही, बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्व सुख दुःख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणे योग्य नाही. पुन्हा शब्द वापरला त्यांनी, कारण तुम्हाला बोध झालेला आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं असून सुद्धा मग तुम्ही परत 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 त्याच अवस्थेमध्ये जाणार. आणि मग पुढे त्याने अतिशय महत्वाचं म्हटले की नित्य निर्तिशय आत्मानंदाच अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीत मुक्तपणे सद्गुरु भजनात रमत असावे. नित्य निर्तिशय, निर्तिशय म्हणजे अमर्याद आहे, ते सर्व व्यापक असं आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचा आत्मानंद जो आहे तो अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीत राहा. तो अखंड आनंद आपल्याकडे कसा राहील? समाधी लावली आणि तेवढ्या पुरता आला आणि परत गेला, उत्थानानंतर तो परत गेला असं नव्हता. अखंड समाधीत डोलत राहण्याचा अभ्यास करीत मुक्तपणे सद्गुरु, मुक्तपणे काहीही बंधन न ठेवता, बंधन मुक्त होऊन मुक्तपणे सद्गुरु भजनात रमत असावे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. सीमाताई आणि आबा दोघांनी हे 136 क्रमांकाचं पत्र आपल्याला सांगितलं.
यशवंत हरींना लिहिलेलं पत्र आहे. यशवंत हरींच्या प्रमाणात आपल्यालाही वाटत असतं की आपण गाणगापूरला जाऊन तपाचरण करावं, आणखीन काय करावं, किंवा शैल्य यात्रेला जावं, तिकडच्या भागात एखादं घर मिळालं तर तिकडच मुक्काम ठोकावा. आणि त्याप्रमाणे यशवंत हरींनी त्यांच्या मनात आलेली इच्छा पंत महाराजांना कळवल्यानंतर पंत महाराज 2 प्रकारचे उपदेश करतात. एक व्यावहारिक उपदेश आहे की अरे तू भाकरी भाजी खाणारा माणूस, तुला इडलीवरती तुझं पोट भरणार नाही. शैल्याला गेलास की तिकडं सगळा तांदूळ आहे, तिथं तुला गहू ज्वारी मिळणार नाहीये. तिथं तुला आंबट आणि तिखट खावं लागेल, ते तुला सोसणार नाही. कारण तो प्रदेश जो आहे हा अत्यंत उष्ण असा प्रदेश आहे आणि तुझ्या देहाला जी आतापर्यंतची सवय झालेली आहे त्या तुझ्या सवयी तुला एकदम त्या बदलता येणार नाहीत. ते काही जे तुझी समाधानी हरवून जाईल त्याच्यामध्ये. आणि पारमार्थिक अभ्यास करणं हे तर दूरच, पण व्यावहारिक अडचणी ज्या तुझ्या वाढतील त्याच्यामध्ये तू इतका व्यग्र होशील की तुझ्या दृष्टीनं मला ते योग्य वाटत नाही, असं पंत महाराज स्पष्ट कळवतात. आणि मग पारमार्थिक बाबतीत म्हणशील तर सर्वत्र मला पहा असा सद्गुरूचा बोध असताना इथेच तुला सद्गुरू का सापडू नये? बसल्या जागी तुला जसं कसं जिथं कुठं तू आहेस तिथं सद्गुरू तुझ्या पाठीशी आहेच, हा तुला अनेकदा अनुभव देऊन सुद्धा तुझा निश्चय का होत नाही? निश्चय होत नाही याचा अर्थ तुला अभ्यासाची गरज आहे. सगळीकडे सद्गुरू आहे आणि तो माझ्या आत बाहेर मला व्यापून आहे अशी ज्याची धारणा झाली आणि त्याचा अनुभव झाला त्याला कर्तव्य काही उरत नाही. पण तसं तुझं दिसत नाही झालेलं अजून, म्हणून तुला अभ्यासाची गरज आहे. मग तो अभ्यास जर करायचा तर आनंदात राहून सुविधेनं राहून असा तू कर. चित्ताच्या चंचलतेच्या पाठीस लागून इकडं तिकडं भटकण्यापासून आत्महित नाही, हा सिद्धांत आहे. भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग नावाचा योग श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितला आणि त्यावर सगळीकडे समत्वानं कसं पाहावं हा तो समत्वाचा योग सांगितल्यानंतर स्थिर म्हणजे एका ठिकाणी बसावं, फार उंच बसू नये, फार खड्ड्यात बसू नये, अशा तऱ्हेनं कसं बसावं, नासाग्र दृष्टी असावी, पाठीचा काना सरळ असावा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आणि मनाला चित्ताला तू एका ठिकाणी वळवून ठेव असा कृष्णानं उपदेश केल्यानंतर अर्जुन त्याला प्रश्न विचारतो की चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. अरे कृष्णा, हे माझं मन चंचल आहे, तू सांगतोयस हा स्थिरत्वाचा किंवा समत्वाचा योग जो आहे हा साधणं मला तरी असंभव वाटतं. आणि त्याला कृष्ण उत्तर देतो की अरे हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे की चित्त चंचल असेल तर योग साधत नाही. आत्म्याच्या ठिकाणी आपण लीन होऊन जाणं हा जो योग आहे हा चित्तामध्ये चंचलता असेल तर होऊ शकत नाही. जसं जलाशयामध्ये जोवर लाटा उठत आहेत तोपर्यंत त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याचा तळ दिसत नाही पाण्याचा. पाण्यातल्या लाटा जेव्हा थांबतील तेव्हा तुला पाण्याचा तळ दिसेल. तसं चित्तामध्ये एका पाठोपाठ एक जोपर्यंत विषय चिंतनाचे विषय येत आहेत तोपर्यंत तिथलं आत्मप्रकाश प्रकटणार नाही. आत्मा तिथं आहेच, पण तो अनुभवाला यायचा असेल तर चित्तातली चंचलता दूर झाली पाहिजे. आणि म्हणून अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते असं श्रीकृष्णाने तिथं अर्जुनाला उत्तर दिलं. पुन्हा पुन्हा चित्त स्थिर करण्याचा तू प्रयत्न कर आणि विषयांच्याकडं त्याला जाऊ देऊ नकोस.
हा जो कृष्णानं केलेला उपदेश आहे हाच पंत महाराजांनी ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृष्ण अर्जुनाचा किंवा गीतेचा संदर्भ न देता हाच अभ्यास करायला यशवंताला सांगितलेला आहे. आणि ती चित्ताची चंचलता जी आहे ते मन चंचल का होते असा जो पराग आहे सुरुवात होतो या वाक्यापासून, त्यामध्ये मनाची चंचलता कशी कमी करावी याविषयी पंत महाराजांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे ते सगळ्यांनी जरूर बघूया आपण. आणि अमुक धरावं तमुक सोडावं वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्या आहेत या क्षणिक त्रिपुटी आहेत. त्रिपुटी म्हणजे आता सीमानं सांगितलं की कर्ता कर्म क्रिया, क्रियापद नव्हे, क्रियापद म्हटलं की ते व्याकरणात जातं. कर्ता कर्म आणि क्रिया ह्या तीन प्रकारांनी आपल्याला घडामोड बनताना दिसते. ह्या घडामोड बनत असताना कर्ते पण जो ज्याच्याकडे आहे तो कर्ता कशा स्वरूपाचा आहे, तो चैतन्य रूप आहे. कर्म जे आहे तेही सच्चिदानंदमयच आहे. कारण असणं, ज्ञानरूप असणं आणि आनंद रूप असणं ह्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाहीच आहे. आणि क्रिया घडली म्हणजे काय, असणं जे आहे त्याच होणं बनलं, होणं जे आहे त्याच पुन्हा असणं बनणं आहे. म्हणजे सत्ताच स्फूर्ती रूपानं क्रिया बनते आणि ती स्फूर्ती लीन झाली की पुन्हा सत्तेत येऊन मिळते. ह्याप्रमाणे त्रिपुटी ज्या आहेत ह्या उपसतात आणि निघतात. एक क्रिया घडते आणि संपते, की दुसरी क्रिया सुरू होते आणि संपते. याप्रमाणे प्रत्येक त्रिपुटीला, प्रत्येक क्रियेला, प्रत्येक घडामोडीला उत्पत्ती स्थिती लय आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या त्रिपुटी ज्या आहेत या क्षणिक आहेत. आणि या क्षणिक त्रिपुटींना मी असं केलं, मी तसं केलं असं म्हणत आपण चिकटतो जाऊन. तर ही जी काही आहे चिकटणं, हे काय भ्रांती आहे. या भ्रांतीजनित अहंतेनं कर्तेपणा साक्षी वाहून, माखी वाहून, बाह्यमुख होऊन पुन्हा पूर्ववत दुःख सुख द्वंद्वाच्या तडाख्यात सापडणं योग्य नाही. कारण एकदा तुला तू करता नव्हेस हा अनुभव दिला, तोच कर्तेपणा तू वेगवेगळ्या त्रिपुटींच्या मोहात पडून तू धरायला का जातोस. तू कर्तेपणा धरलास की त्या क्रियेच्या फलभोगाला तू बांधील झालास, फलभोगाला. आणि फळभोग जो आहे हा सुख आणि दुःख अशा संमिश्र स्वरूपाचा आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि मग पुन्हा आता दुःखाचा डोंगर तू उरावर पाडून घेणार का, कर्तेपणा मी करता असं समजून. मुळात मीच नाही हे तुला समजून घ्यायचंय. कारण जे तू आहेस ते तू आहेस, त्याचं वर्णन शब्दांनी करता येत नाही असा अनुभव तुला दिला. ते जे आत्मरूप आहे तेच सदा सर्व काळ सर्वत्र व्यापून आहे हे चित्ताला पुन्हा पुन्हा समजावायचं हा तुझा अभ्यास आहे. आणि नित्य निरतिशय आत्मानंदाच्या अखंड समाधीत डुलत राहण्याचा अभ्यास करीत मुक्तपणेच सद्गुरु भजनात रमत राहावं. याच्यासाठी 10वा नियम सीमाताईनं सांगितला, अगदी योग्य सांगितलं ते. आणि आमच्या सगळ्यांच्याकडनं पंत महाराजांची अपेक्षा काय आहे तर सावधगिरीने समर्थ वचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत शांत चित्ताने सहदानंदात रमत असावे. तर हा सहदानंद सद्गुरूच माझा सर्व काही, ह्या सर्वत्र मला पहा या कळसबोधाकडं वरचेवर वृत्ती देऊन सद्गुरूला कोणतीच मर्यादा झाकू शकत नाही किंवा मर्यादित करू शकत नाही. तो माझ्या आत तोच आहे, तो माझ्या बाहेर तोच आहे, मी जे करतो तो तोच आहे, सगळीकडं तोच आहे असं पुन्हा पुन्हा आठवण्याचा अभ्यास यशवंत हरीला जसा करायला सांगितला तसा आपणही करूया आणि आपणही आनंदात राहूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा.
आता मी लता त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या दोन्ही पत्रांवर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदैव दत्त. दोन्ही राजेंद्र काळेंनी सादर केलेलं 84 नंबरचं पत्र आणि सीमानी 136 नंबरचं पत्र यशवंत हरींना लिहिलेलं सादर केलं. दोन्ही पत्र व्यवस्थित सगळे संदर्भ देऊन चांगले सादर केले. त्यानंतर आबा आणि सुधीर यांनी मार्गदर्शनही नेहमीप्रमाणेच अतिशय चांगलं केलं. आताच्या पत्रामध्ये सीमानी जे पत्र सादर केलं यशवंत हरी यांना लिहिलेलं, त्याच्या आधी 137 नंबरचं पत्र त्यांनी रावजींना लिहिलेलं ते सादर केलेलं होतं. त्यामुळे दोन्ही पत्र, जसं मागचं पत्र तसंच याही वेळचं पत्र तिने अतिशय सुंदर रीतीने सादर केलं. अनेक संदर्भ घेतले आणि परिपूर्ण असं सादरीकरण केलं. आणि आता सुधीरनी जसं सांगितलं की व्यावहारिक आणि पारमार्थिक असे दोन्ही बोध पंतांनी या 136व्या पत्रामध्ये यशवंत हरींना लिहिलेल्या आणि म्हणजे आपल्या सगळ्यांनाच असे दोन्ही बोध इथे केलेले आहेत. तर व्यावहारिक बोध म्हणजे श्रीशैल पर्वतावर चढायचं. आता पर्वत काही टप्प्यापर्यंत गाडी जाऊ शकते, पूर्वी तशी जायची नाही. पर्वतच होता तो, त्यामुळे पूर्ण चढून जायला लागायचं. आणि मध्ये अनेक प्रकारची झाडं होती. ती झाडंही आता परत रस्ता करण्यात आणि ह्याच्यामध्ये तोडली गेली. त्यामुळे त्या झाडांमधून जायचं. शिवाय त्याच्यामध्ये अनेक हिंस्र प्राणी असायचे आणि त्यामुळे हा जाण्याचा बेत पंतांनी त्यांना रहित करायला लावला. आणि त्यामुळे तिकडची हवा तुम्हाला बिलकुल मानवणार नाही आणि तो देश राहण्याचा लायक नाही. श्रीशैल यात्रेला बालमुकुंद महाराज गेले आणि तिथे बालमुकुंद महाराजांचं आपल्याला दर्शन होईल अशी जर यशवंत हरींची इच्छा असेल किंवा तिथं त्यांचं अस्तित्व जाणवेल तर ते योग्य नाही. त्या अर्थी त्याच्याऐवजी तुम्ही अकोळातच राहा आणि तुम्हाला तिथेच दर्शन होईल असा बोध इथून व्यावहारिक बोध पंतांनी केला. तो आणि त्यानंतर भगवद्गीतेचा संदर्भ देऊन खूपच सुंदर मार्गदर्शन आबानी आणि सुधीरनी केलं. त्याच्या आधी राजेंद्र काळेंनी 84व्या पत्राचं सादरीकरण केलं. तर त्याच्यानंतर म्हणजे हे 1891 साली 24 जानेवारी 1891 हे पत्र लिहिलेलं आहे रावजींना. आणि त्यानंतर 119वं पत्र जे आहे 1894 जानेवारी, म्हणजे नंतर 3 वर्षातच काशीकर बुवांचं निर्याण झालं. त्यामुळे तिथेही पंतांनी सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर 2 तासांनीच काशीकर बुवांनी देह ठेवला असं सांगितलं. तर इथे काशीकर बुवा म्हटलं नाहीये पंतांनी, त्यांना श्री गुरु सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. आणि राजेंद्रनी पहिल्या परागाचा रेफरन्स दिला की सद्गुरु भक्ती बंधू प्रीती याच्याविषयी. तर त्याच्यामध्ये सुद्धा पंतांनी सद्गुरु भक्तीला सत स्वरूप दिलंय, बंधू प्रीतीला चित स्वरूप दिलंय आणि आत्मशांतीला आनंद किंवा अनंतच लक्षण दिलं. म्हणजे सच्चिदानंद ही लक्षणं गुरुची म्हणजे आत्म्याची आहेत आणि हा परिपूर्ण जो आहे परब्रह्मच, काशीकर बुवा हा परब्रह्म स्वरूपच होते. पत्राच्या पुढच्या सादरीकरणातून आणि मार्गदर्शन कळलं तेव्हा ते सच्चिदानंद रूपच होतं हे इथेच पहिल्या ह्याच्यातच सिद्ध झालं. आणि असं सच्चिदानंद रूप सद्गुरूचं हे पंतांनी अनुभवलं आणि त्यामुळे पंतांना त्यांच्या तब्येतीची काळजी होती आणि मग ती रावजींना त्यांनी सांगितलं की तुम्ही तब्येतीची त्यांच्या काळजी घ्यालच. तर यासाठी संत संगती किती महत्वाची पंतांना होती हे पण सांगितलं. तर त्याच्यासाठी सगळे संदर्भ दिले पंतचरित्रामध्ये जे जे सत्पुरुष पंतांच्या आयुष्यात आले. त्याच्यामध्ये बंगाली बुवा होता, त्यानंतर काशीकर बुवा होते, नाव आता आठवत नाहीत माझ्या, कल्लाप्पा महाराज होते. तेव्हा त्याच्या
त्याच्याबरोबरच नंतर अकोळची जेव्हा तिसरी फेरी झाली तेव्हा पंत सगळ्या अकोळच्या लोकांना मिळून म्हणतात की माय बाप तुम्ही संत माझे. त्यामुळे ही संत संगती ही नेहमी सततच आपल्या बरोबर असते आणि ती त्याच्यामधूनच आपण पार करायचं आहे. आणि खरोखर सगळी दोन्ही पत्र सादरीकरण आणि मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट झालं. त्याच्याबरोबरच आणखीन एक मला सांगायचं आहे की ह्या वर्षीच्या यावेळच्या त्रैमासिकामध्ये आप्पांनी रावजींच्या वरती लेख लिहिलाय. दिसतंय का स्क्रीनवर? हो दिसतंय आता. हो. हा, रावजींच्या वरती हा लेख लिहिलाय पंतांनी. आधी रावजींची ओळख, त्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची कुठे ते नोकरी करत सगळं लिहिलंय. आणि त्यानंतर रावजींची सगळी जे 63 पत्र आहेत त्या पत्राचा सारांश पंतांनी इथे दिलाय, आप्पांनी दिलाय. आणि आप्पांचं म्हणजे अतिशय टू द पॉइंट, अगदी थोडक्यात असतं. तेव्हा ह्या आजच्या 84 नंबरच्या पत्रामध्ये सारांश आप्पांनी लिहिलाय की सच्चिदानंद बुवा काशीकर बुवा हे पूर्ण अवधूत होते. हे या पत्रातून त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे सगळे रावजींच्या पत्रांचा अभ्यास करणारे जी सगळी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींना हा तक्ता आणायचा आप्पांनी दिलेला आहे. तर नक्की त्याचा संदर्भ घ्या आणि असंच टू द पॉइंट लिहा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आत्या. अभिजित दादा आहेत का? येस येस, छान छान झालं. सीमाताईने खूप छान सांगितलं. खूप सुंदर अभ्यास सीमाताई. एक्सलंट प्रेझेंटेशन. खूप छान संदर्भ सांगितलंय. छान झालं, एकदम मस्त. चित्त जे म्हणतो आपण, ते चित्ताची तळमळ वगैरे, तर चित्तामध्ये आपले ठसे उमटत असतात. म्हणजे when we sense something, तो इम्पल्स आला किंवा सेन्स आला की चित्तात आपले ठसे उमटत असतात आणि त्या ठस्यांवर आपला निर्णय होतो, बुद्धी निर्णय घेते. सो आपले चित्त शांत असेल तर आपले ठसे चांगले उमटतात. म्हणजे वी रिकलेक्ट लॉट ऑफ गुड थिंग्स अदर दॅन द थिंग्स विच आर डिस्टर्बिंग असेल. And so our decisions, so we have to keep our self balance शांत, म्हणजे नामस्मरणाने चित्त शांत ठेवायला पाहिजे. So this is very important. When you are supposed to take a decision, असं महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला you have to cool down yourself, especially when someone reacts. We immediately react आणि मग आपण चुकीचं बोलून जातो. राग वगैरे आवरत नाही आपला. राग वगैरे शांत ठेवायला त्याचे ठसे उमटतात. आणि ठसे कसे सुरुवातीपासून, म्हणजे लहानपणापासून आपण ठसे नाही घेतो. ऑल 5 सब्जेक्टचे ठसे आहेत, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्याचे सगळ्याचे ठसे आपल्या डोळे. आपल्याला कुठला घाण वास काय, तर आपला तो ठसा आहे की हा वास घाण आहे, असा ठसा आहे, म्हणून आपल्याला तर कळतं की हा वास घाण आहे. तर तो ते ठसे फार महत्वाचे आहेत. सो तो ठसे जे उमटतात तर त्याच्यावर आपले निर्णय असतात. ते ठसे आपण कलेक्ट केलेले असतात. दोर इन द मेमरी, आणि ते चित्तात कनेक्टेड असतात. ते इट इज नॉट मेमरी, बट ते ठसे तिकडे उमटतात. तर ते जर शांत असेल, if we are stable, then we make good decisions. ते नामस्मरणाने त्याच्यावर खूप फरक पडतो. हे डे टू डे प्रॅक्टिस मध्ये आपल्याला लक्षात येतं. भक्ती आणि वैराग्य, म्हणजे 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. वैराग्य इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू प्रॅक्टिस इट डे टू डे, डे इन डे आउट. Slowly, steadily, we have to increase our dispassion. And I think at the end results will definitely be better. Great. छान लर्निंग्स होती. सगळ्यांनी छान सांगितलं. आणि काय होतं की आपले मेंटर्स जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला पूर्ण छान समजून जातं. मग म्हणजे अनालाइज काय आपल्याला जे कळलं नसेल किंवा काही खूप छान समजून सांगतात आबा आणि सुधीर दोघंही. सो म्हणून मेंटर्सना आपण मार्क देतो. मला पूर्ण कळलं की मी मेंटर्सना 100% मार्क देतो. छान एक्सलंट लर्निंग होतं.
खूप बरं वाटतं सकाळी अटेंड करायला मिळालं की. छान. लेट्स ओपन द सेशन. कोणाला काही बोलायचं असेल तर. हजर राहणाऱ्यांपैकी कोणाला काही सांगायचं आहे? हेमंत काळे बरेच दिवसाने आले. ताई होती म्हणून आला का रे? नाही ना, तसं काही नाही. अनुभव होता आमचा, म्हणजे आमचा सीमाचा सगळ्यांचा, की म्हणजे व्यावहारिकच, आता परमार्थिक अजून छोटं आहे पण व्यावहारिक मध्ये घेतला होता, की तुम्ही स्थान हलवून श्री शैल्य पर्वताकडे जाण्याचा बेत असल्याचे कळले. तिकडची हवा तुम्हाला प्रतिकूल बिलकुल मानवणार नाही. मग एक आमच्या डोक्यामध्ये थोडासा एक व्यवहारच होता, की त्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो. पण इच्छा खूप दांडगी होती, की करायचंय आणि मन राहत नव्हतं करायचंय. आणि महाराजांचं उत्तर असं आलं होतं, म्हणजे महाराजांना कळत होतं हेमंत ते तुला जमणार नाहीये, तू तिकडे जाऊ नकोस. त्यांनी थोडक्यात मला तिथे संदेश दिला होता, कारण ते तुला झेपल नाही झेपल, परत मग तू तळमळणार आहेस, परत येणार आहेस, म्हणजे असा पण महाराजांच्या पत्राचा उपयोग खूप होतो असं सांगायचं. छान. सुंदर. व्हेरी गुड. छान. राजेंद्र, छान झालं एकदम. छान अभ्यास झाला राजेंद्र. थँक्यू दादा. येस. व्हेरी गुड. एक्सलंट. नाही, अभ्यासामध्ये अजून एक पंतांनी क्लास इम्प्रुव्हमेंटची प्रोव्हिजन ठेवली आहे. म्हणजे आजच्या अभ्यासात जे काय राहिलेलं आहे त्याचा संदर्भ पुढचं जे काय माझ्या पत्राच्या लिस्टमध्ये ते 119वे पत्र दिलेलं आहे मला, म्हणजे लिस्टमध्ये दिसतंय. म्हणजे क्लास इम्प्रुव्हमेंटची एक प्रोव्हिजन पंतांनी ठेवलेली आहे. त्यावेळी मी ते जे काय आज उल्लेख राहिला आहे पत्रामध्ये, मला काशीकर बुवांचा उल्लेख तिथे कोरिलेट करता नाही आला. ती करायची संधी मला नक्कीच मिळेल पुढच्या वेळी. छान. आता शेवटच्या पत्रामध्ये दिलं की अभ्यास करत राहा म्हणून. हो. सो दिस इज गुड लर्निंग फॉर अस. बोधपीठाचा अभ्यास करत राहा, बोधाचा अभ्यास करत राहा आणि अंगी बाणत राहा. नंदा पात्रे, ऐकण्याचा बोल. नंदा पात्रे, तुम्ही या जरा लाईव्ह आलात तर हरकत नाही. नंदा पात्रे, ऐकू येतंय का? कुठे? हा. धन्यवाद सीमाताई. आजचा आपला पत्रवाचनाचा कार्यक्रम समारोप करूया आणि उद्या पुन्हा भेटूया. श्री गुरुदेव दत्त. जय दत्त. जय दत्त. जय दत्त.